राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण 76 दिवस सार्वजनिक सुट्ट्या असतात। याशिवाय दर आठवड्यातील रविवारी एकूण 52 रविवार देखील शाळांना सुट्टी असते। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर विद्यार्थी शाळेला येतच नाहीत अशी ही वस्तुस्थिती आहे। यामुळे वर्षातील 365 दिवसांपैकी 220 दिवस देखील विद्यार्थ्यांचं अध्यापन होत नाही। या पार्श्वभूमीवर आता सुरुवातीला 2025-26 च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग 1 एप्रिल पासून भरवले जाणार आहेत। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडी ते इयत्ता दुसरी पर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे। बालभारतीकडून सध्या युद्ध पातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे। सीबीएसईच्या शाळा आता 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे। याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात त्याचवेळी होणार आहे। तत्पूर्वी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग 1 एप्रिल पासून भरवण्यात येणार असून त्या दृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयारी सुरू केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील 220 दिवस अध्यापन करणं शक्य होणार आहे। शाळा एप्रिल पासून सुरू झाली तरी 1 मे नंतर निश्चित काळातील उन्हाळा सुट्टी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे। 10 ते 15 जून पासून पुन्हा शाळा सुरू होतील असा बदल असणार आहे। राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 9वीच्या वर्गाची परीक्षा एप्रिलमध्ये शाळा स्तरावर होतात। एप्रिलच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यावर शाळा सुरू असूनही विद्यार्थी येत नाहीत। त्यामुळे परीक्षा शैक्षणिक वर्षाअखेर घेण्याऐवजी लवकर घेतल्याने विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी कालावधी कमी मिळतो। प्रत्येक शाळेचं वेळापत्रक वेगवेगळं असल्याने देखील अडचणी येतात। त्यामुळे आता 1ली ते 9वीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एकाच वेळी घेण्याचा 8 ते 25 एप्रिल या काळात निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे। अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेळापत्रकात बदल करावयाचे असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची परवानगी घ्यावी। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या आदेशात नमूद आहे। इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा तथा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्यांचं आयोजन 8 ते 25 एप्रिल या काळात घ्यायचं आहे। नियोजनानुसार सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेत घेण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल। 1 एप्रिल पासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरवण्याचे नियोजन सुरू असून लवकरच त्या संदर्भातील निर्णय जाहीर होईल, अशी प्रतिक्रिया राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी न्यूज 18 महाराष्ट्र न्यूज चॅनलला दिली आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।